आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। ऑनलाइन ॲपद्वारे ओळख झालेल्या मैत्रिणीच्या मदतीने एका MBA उत्तीर्ण तरुणाने शहरातील सराफा व्यावसायिकाचे दागिने लुटण्याचा कट रचला। त्यासाठी व्यावसायिकाच्या कामगाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यावसायिकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तरुणाला रविवारी सायंकाळी रंगेहात अटक केली। राहुल सक्ते आणि ममता उलेमाले अशी आरोपींची नावे आहेत। मधुबाला जिग्नेश चंद्रानी यांचे कासारी बाजारामध्ये स्वामीनारायण ज्वेलर्स हे दालन आहे। त्यांच्या दालनात अमोल मैड, ममता उलामाले, मयूर टेरहे आणि शुभम साळवे काम करतात। 27 मार्चला अमोलला तुला पैशाची गरज आहे, मी तुला मदत करू शकतो। दुकानात काम करणाऱ्या सगळ्यांकडे पैसे आहेत, तू फक्त तुझ्याकडे नाही। जर तू दुकानातील दागिने काढून मला दिलेस तर तुलाही पैसे मिळतील, असा मेसेज प्राप्त झाला। अमोलने तो प्रामाणिकपणे चंद्रानी कुटुंबाला दाखवला, तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे अमोल मेसेजला सकारात्मक रिप्लाय देत गेला। 21 एप्रिलला अमोलला मेसेज प्राप्त झाला। त्यात संबंधिताने अमोलला दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, तिजोरीतील पैसे, गहाण सोने बॅगमध्ये भरण्यास सांगितले। चंद्रानी कुटुंबाने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला रंगेहात पकडण्याचं ठरवलं। 22 एप्रिलला अमोलला दागिन्यांची बॅग घेण्यासाठी येत असल्याचा मेसेज प्राप्त झाला। त्यासाठी व्यावसायिकाने एका बॅगमध्ये बनावट दागिने भरले। ठरल्याप्रमाणे दालनाजवळच बॅग घेण्यासाठी संशयित येताच सर्वांनी मिळून त्याला पकडले। निरीक्षक संभाजी पवार यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक निवृत्ती गायके अर्जुन कदम यांनी धाव घेत त्याला अटक केली। चौकशीत त्याचे राहुल सक्ते नाव निष्पन्न झालं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।